भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी आमच्या उमेदवारांना धोका दिलेला आहे. मागील 10 वर्षापासून यांच्याकडून काम करून घेतलं आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला तिकीट देतो. परंतु आमच्या ह्या चारही उमेदवारांना तिकीट दिलेली नाहीयेत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये आम्ही हा पॅनल उभा केलेला. आमच्या पॅनलमध्ये सचिन अल्लाड अनुसूचित जातीमधून आहेत, अंजना सरनोबत अनुसूचित जमातीमधून आहेत, नीता देशेकर ओबीसी मधून आहेत आणि मोरेश्वर तरे हे ओपन मधून आहेत. भाजपमधले 3 उमेदवार आहेत. एक उमेदवार शिवसेना पक्षाचे आहे. काय सांगाल? मागील 10 वर्षापासून ह्या विभागामध्ये कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाही. आज मी असेल, मोरेश्वर तरे असतील, विजय देशेकर असेल, सचिन अल्लाड असतील, आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा इकडच्या जनतेचे प्रश्न सोडवलेले. त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये होतं की तुम्ही उभंच राहायचंय. त्यावेळेला सर्व जनतेने मिळून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळे आम्ही हा पूर्णपणे पॅनल उभा करून उभे राहणार. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं झालेली नाहीयेत. हा टिटवाळा जो होता 10 वर्षापूर्वी ज्या वेळेला माझं उपमहापौर पद सोडलं, नगरसेवक पद गेल्यानंतर जसा राहिला तसाच राहिला. इकडचे कोणतेही नवीन रस्ते ह्या 10 वर्षामध्ये झालेले नाहीयेत. त्यांच्याजवळ खासदार होते, मंत्री होते, असे असताना सुद्धा इथे चांगला निधी यायला पाहिजे होता, भरीव निधी यायला पाहिजे होता, तो आला नाही. मांडा वेस्ट मध्ये आज सुद्धा पाण्याची टंचाई आहे. तिथे रेल्वेचे ट्रॅक खालून जर लाईन टाकायची होती, केंद्रीय मंत्री होते, असे असताना सुद्धा रेल्वेने परवानगी दिली नाही. मागील 10 वर्षापासून त्या ट्रॅक खालून पाणीची लाईन टाकायचं काम सुरू आहे, ते आजपर्यंत झालेलं नाही. निवडणूक आयोगाचे ज्या अटी शर्ती होत्या की अपक्षांच्या पॅनलला एक चिन्ह देऊ नये, ही पूर्णपणे चुकीचे लोकशाहीवरती यांनी घातलेला घाव आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आम्ही जो अपक्षांचा पॅनल उभा केलेला आहे, आम्हाला महाराष्ट्रामध्ये हे दाखवून द्यायचंय की ज्या कार्यकर्त्यांना काम करत असताना जर पक्ष तिकीट देत नसेल तरी तुम्ही निवडून येऊ शकता. आणि जरी तुम्हाला वेगवेगळे चिन्ह असतील पण लोकांच्या मनामध्ये तुम्ही असाल तर जनता तुम्हाला नक्कीच निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या चारही उमेदवारांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांनी खूप प्रयत्न केलेले होते. परंतु ज्या वेळेला आम्ही वरिष्ठांना सांगितलं तुम्ही जर आमच्यावरती अन्याय करत असाल आणि तुम्ही कोणालाही आमच्या माती जर थोपवत असाल तर आम्ही हे थोपवून घेणार नाहीयेत. या लोकांनी कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाहीयेत. जनता यांच्यावरती नाराज आहे आणि जर अशाच लोकांना जर आम्ही पुन्हा घेऊन गेलो तर जनता तुम्हाला तर चपलेने मारणार, आम्हालाही मारेल. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत येणार नाहीत आणि आम्हाला माघारी घ्यायची नाहीये. जनतेने आम्हाला निवडून देण्याचं ठाम निर्धार केलेला आहे. त्याच्यामुळे आमचा पॅनल हा पूर्णपणे भक्कम आणि मजबूत उभा आहे. ज्यांनी दावा केलेला आहे कामाचा त्यांच्या आज हृदयामध्ये धडकी भरलेली आहे की हा जो अपक्षांचा पॅनल आहे हा त्यांच्यापेक्षा मजबूत आहे. जर त्यांच्या मनामध्ये जर अशी भीती नसती तर त्यांनी आम्हाला माघार घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसते. यांच्या मनामध्ये पूर्णपणे धडकी भरलेली आहे की अपक्षांचा पॅनल हा त्यांच्यापेक्षा मजबूत आहे आणि हा पूर्णपणे पॅनल निवडून येणार. भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाची ताकद या ठिकाणी तुलबल्ली आहे आणि म्हणून दोन्ही पक्षाच्या सहकार्याने असं वाटत होतं की चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु शेवटी आमच्या नेत्यांनी युती केल्यानंतर युतीचा धर्म सगळ्यांनी स्वीकारून 2 उमेदवार हे भाजपाचे आणि 2 उमेदवार शिवसेनेचे, आज 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि नंतर महायुतीची ताकद ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे मला विश्वास आहे की चारही उमेदवार आमचे निवडून येतील. हे बघा, हे सगळे आयाराम गयाराम असलेली लोक होती. अण्णा तरे हे आत्ताच आले होते, ते राष्ट्रवादीत होते. बुधाराम सरनोबत हे लोकसभेच्या निवडणुकीला निलेश सांबरे यांचं काम करत होते. त्याच्यामुळे हे आमच्या पक्षाचे मूळ नाहीच आहेत. त्यामुळे अशा लोकांनी बंडखोरी करणं म्हणजे ते फक्त स्वार्थासाठी
भारतीय जनता पक्षामध्ये आले होते, तिकिटासाठी आले होते. जरी युती नसती झाली तर त्यांना तिकीट मिळालं असतं नसतं मिळालं हे आज मला सांगता येत नाही. परंतु अशा लोकांना पक्षामध्ये बेस अजून तयारच व्हायचं आहे. येऊन जर 5-6 दिवस झाले नाही तर ते आमचं काय नुकसान करणार? 5-6 दिवसात कोणी नुकसान करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बंडखोरीच्यामुळे आमच्या अधिकृत उमेदवारांवर काही परिणाम होणार नाही. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे 100% या चारही उमेदवारांच्या पाठीशी राहून यांना निवडून आणणार, त्यांना त्यांची जागा दाखवणार. मांडा टिटवाळा असू दे किंवा आंबिवली असू दे, जो आमच्या पॅनल क्रमांक 3ला जोडलेला हा 7 नंबर वॉर्ड आहे, या चारही वॉर्डात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचाच चर्चा चालू आहे. लोकांमध्ये जे आम्ही गेली 15 वर्ष मी विकास कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे एक विकासाचा चेहरा म्हणून आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या जी 16 तारीख असेल ती आमची महायुतीच्या उमेदवारांची एक विजयी दिवस असेल आणि एक इतिहासाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आमच्या या मांडा टिटवाळकरांना भेटेल. कारण की माझी ही 3री टर्म असेल आणि नक्कीच मला विश्वास वाटतो की महागणपतीच्या आशीर्वादाने आम्हाला विजय प्राप्त होईल. मी मुळात सांगते की आम्ही दोघंही एकमेकांच्या विरोधात नाही. आम्ही दोघंही इथले स्थानिक आहोत. माझं माहेर पण मांड्यातलंच आहे, ते देखील इथले स्थानिक आहेत. माझं सासर पण मांड्यातलंच आहे. मी एक या गावातली सून आणि मुलगी म्हणून मी कधीही गेल्या 15 वर्षात माझ्या राजकीय वाटचालीत कधीच मी कोणावर आरोप प्रत्यारोप केलेले नाही. मी प्रत्येक वेळी विकासाच्या मुद्द्यावर चालते, लोकांच्या अडीअडचणीला धावून येते, संकटकाळी लोकांच्या सोबत राहते. हीच माझी ओळख आहे लोकांच्या नजरेत, लोकांच्या दृष्टिकोनात. त्याच्यामुळे मी कोणाला विरोध करणार नाही. ठीक आहे, ते माझ्यावर आरोप करत असतील, प्रत्यारोप करत असतील, भारतीय जनता पार्टीवर करत असतील, पण भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की त्यांनी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम, या मांडा टिटवाळ्यातल्या छोट्यातल्या छोट्या मोठं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला केलेलं आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. मी देखील साधी एक गृहिणी होती. गृहिणीपासून मी उपमहापौर पदावर गेलेली आहे. ते देखील एक साधे गृहस्थ होते. त्या गृहस्थावरून ते उपमहापौर पदावर गेलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या पार्टीने आपल्याला मोठं केलेलं आहे त्या पार्टीचं नाव कुठेही त्या पार्टीला गालबोट लागणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यांना देखील मी शुभेच्छा देते. कारण की निवडणुकीत लढण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की आम्ही कसं जिंकणार, आम्ही कसं लोकांची सेवा करणार. त्यांना देखील माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI युतीतनं आम्ही लढतोय. माझ्यासोबत जे माझे कॅन्डिडेट आहेत, माझे जे सहकारी आहेत, ते देखील आमचं पॅनल कसं येईल यासाठी आम्ही चौघंजण एकमेकांचं साथ घेऊन आम्ही प्रयत्न करतोय. आणि आम्ही ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, कोणावर आरोप प्रत्यारोप करून लढत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.